आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इथे जमलेले गावकरी आणि गावातली ज्येष्ठ मंडळी, आपल्या गावातल्या आशाबाईंनी देवीचं अवघड व्रत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या देवाच्या कामात आपण सगळ्यांनी त्यांना आधार देणं गरजेचं आहे। डॅडी, बऱ्याच वर्षात हे व्रत कुणी केलेलं नाही। आता नव्यानं परत एकदा ही रीत चालू राहील। गुरुजी, तुम्ही हे व्रत रूढी आणि परंपरेप्रमाणे पार पडते की नाही याच्यावर बारीक लक्ष द्या। आणि हो, या व्रताला काही कमी पडता कामा नये, ही जबाबदारी मात्र तुमची। नमस्कार। देवीच्या ह्या व्रताचा महिमा मोठा आहे। माणसाच्या नीतिमत्तेच्या तपासणीचं हा व्रत आहे। हे व्रत काटेकोर पद्धतीने करावं लागतं, नाहीतर देवी आईचा कोप एका घरावरच नाही पूर्ण गावाला होईल। तिनं गावाला परत संकटात टाकू नये म्हणजे झालं। आशाबाई, तुम्ही आज सूर्यास्तानंतर काहीही अन्न ग्रहण करायचं नाही। पहिल्यांदा तुम्ही शुचिर्भूत होऊन मंदिरातल्या ग्रामदेवतेला नमस्कार करायचा आणि नदीला जाऊन कमरेवर खोल पाण्यात उभं राहायचं। नदीच्या पाण्यात वाहून गेली तर नदीच्या पाण्याला जोर किती असते माहितीये का? तुमच्या हातात एक ज्योत असेल, ती नेहमी तेवत असेल। हा, दिव्यात तेल घालण्यासाठी तुम्ही कोणाचीही मदत घेऊ शकता, पण तुम्हाला रात्रभर पाण्यातून हलता येणार नाही। एकदा रात्री पाण्यात गेल्यापासून पहाटे बाहेर येईपर्यंत तुमच्या तोंडी फक्त देवीचा जप असायला हवा। इतर कोणाचंही नाव किंवा कुठलाही शब्द तुमच्या तोंडी नकोय। तोच दिवा घेऊन तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जावं लागेल। हा, या दरम्यान अन्नाचा एकही कण तुमच्या पोटात जाता कामा नये। आता सांगा, हे सगळं मान्य करून तुम्ही व्रत करू इच्छिता? नाही, विचार करून ठरवा, कारण या व्रतात जर चूक झाली तर तुम्हाला ना परत करता येईल ना तुम्हाला तुमची बाजू मांडता येईल। आई, आई माझं ऐका, हे व्रत करू नका हो। तुमचं प्रामाणिकपणा आपण कायद्याने सिद्ध करूयात ना। मी वाटलंच तर हात जोडते तुमच्या पुढे, पण हे असलं काही करू नका आई। तुम्ही सरळ नाही म्हणा आणि घरी चला प्लीज। मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत। मी हे व्रत करायला तयार आहे। आशाबाई जगताप हे व्रत करणार आणि मरणार। आई, तुम्ही हे व्रत स्वीकारलं नाहीये। डॅडीने तुम्हाला हे स्वीकारायला भाग पाडलंय, पण ते हे सगळं का करतायत हे मला शोधायलाच हवं। अरे वा, जोडगोळी कुठून निघाली एवढ्या टिपूर चांदण्यात? मला तेजूला जरा माहेरी जाऊन यावंसं वाटत होतं म्हणून। अरे पर काही विचारायची पद्धत बिद्धत आहे का नाही? आम्हाला न विचारता मनाचे उद्योग कधीपासून करायला लागला तुम्ही? तसं नाही मालक, जरा इकडे येता का? मालक, ते आशाबाईंनी परत आलेलं आपण तेजूला सांगितलं नाहीये ना। मग आता ती माहेरी जाते म्हणतीये तर काय कारण सांगून अडवू मी तिला? आणि धनु बी यायला लागली 4 दिवसांसाठी माहेरी। मग भावंडांचं ठरलं असेल भेटायचं तर आपण उगाच कशाला मोडता घालायचा ना। तसं बी ती दिवसभर ही तर घरात एकटीच असते हो। तिच्या वयाचं बी कोण नाही, मग कंटाळत असेल। आणि असं बी सूर्याच्या घरात आशा वहिनीला यायला बंदीच आहे ना। मग आपण काही काळजी करण्याचं कारण नाही। मालक, तेजू हळवी आहे हो। उगाच आपण माहेरी जाऊ नको म्हणलं तर नाराज व्हायची, आणि ती नाराज झाली तर त्याचा परिणाम पोटातल्या बाळावर होणार।
ठीक आहे सुनबाई, जाऊन या माहेरी. जा म्हणलं की लगेच निघाल्या. आत्ता नाही जायचं, सूर्यास्तानंतर जायचं. सूर्यास्तानंतर? हा, आज सूर्यास्तानंतर आमच्या सुनबाईंची आई देवीचं कठोर व्रत करणार आहे. आशा वहिनीचा विषय तर यांनी लपवायला सांगितला होता आणि आता स्वतःच बोलतात. रात्रभर नदीच्या पाण्यात उभं राहणार आहेत त्या. काय? आशा वहिनी गडावरच्या देवीचं व्रत करणार आहेत? आपण काय काळजीचं कारण नाही. कसं आहे, हे व्रत पूर्ण करण्यासाठी माणसाचं मन एकदम साफ असायला लागतं बा. ही गुन्हेगार बाई हे व्रत पूर्ण करूच शकणार नाही. तेव्हा सुनबाई माहेरी जायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या पोटात निंबाळकरांचा वंश वाढतोय, तेव्हा त्याच्यावर त्या बाईची सावली बी पडू द्यायची नाही. रात्री जायचं आणि पहाटेच्या आत घरी यायचं. कसं म्हणा की तुम्ही म्हणाल तसं. मनात मानलं बाई, चालतंय चालतंय. सूर्या, आई देवीची ज्योत घेऊन पाण्यात उभ्या राहणार आहेत आणि त्यांना त्यांच्यासोबत एक माणूस लागणार आहे ज्योतीमध्ये तेल घालण्यासाठी. तर मी त्यांच्यासोबत राहायचं ठरवलंय. सूर्या, काहीतरी बोल ना रे. अरे एवढं कठीण व्रत करतायत त्या, कसं झेपणार आहे त्यांना हे सगळं? आणि या सगळ्यामध्ये त्यांना काही झालं म्हणजे मग? सूर्या, आई येतणार आहे त्या तुझ्या. हे बघ, त्या बाईचा आणि माझा काही एक संबंध नाही. आणि ते व्रत मी नव्हतं करायला सांगितलं तिला. तिच्या इच्छेनं ठरवलं ना तिनं. मी काढू मग? ठीक आहे, मुलाच्या नात्याने नाही पण माणुसकीच्या नात्याने तरी अडवू शकतोस ना तू त्यांना. अरे त्यांचं वय बघ, तब्येत बघ त्यांची. सूर्या, त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर तुला थोडी पण दया नाही करे वाटत? येते ना, येते दया. तिच्यावर येते, माझ्या परिस्थितीवर येते, माझ्यावर येते. मग आहे ना, जुनं सगळं आठवतं मला. आणि त्या दयेची जागा आहे ना, मनात खतखतत असलेला राग घेतो. मग हे बघ, माझ्यात माणुसकी अजून जिवंत आहे म्हणून तुला तिच्याबरोबर जाण्यापासून मी अडवलेलं नाही. माझ्या बायकोनं काय करायचं, कोणाबरोबर जायचं हे ठरवू शकत नाही असं नाही मी. आणि मला ते करायचं नाही. तुला जे वाटतंय ना ते तू कर. माझ्या मनाला जे पटते ना ते मी करेन. हं?